शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, अम्बा माता की जय 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 रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्राय नियता प्रणतास्मता। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि ओम। व्यास महर्षी देवीच्या लीला भगवतीचं कार्य याविषयी जन्मेजयाला सांगत आहे। सूत हे सगळं महर्षी सूत हा विषय नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषी आदींना सांगतात। व्यासांनी तपस्या केलेली आहे, पुत्रप्राप्तीसाठी केलेली आहे। भगवान शिवजींची उपासना केली व्यासांनी।
शिवांनी त्यांना आशीर्वादही दिलेले. आश्रमामध्ये परत आले व्यास महर्षी. तोच त्यांना धृत नावाची अप्सरा आकाशात भ्रमण करताना दिसली. व्यासांना पाहून ती घाबरली, परंतु तिने लगेच पोपटाचं रूप धारण केलं आणि ती उडून गेली. परंतु व्यासांचं सामर्थ्यच इतकं आहे की त्यांनी तिला जेव्हा पाहिलं तेव्हा काम उद्दीप्त झालेले होते. ते सामर्थ्य होतं. आणि ते अग्निशाळेमध्ये गेले. परंतु त्या सामर्थ्यानिशी ती जी धृती होती ती गर्भवती झाली. कालांतराने ती त्या ठिकाणी यज्ञशाळेमध्ये झालेला मुलगा तिथे आणून दिला. त्यांचं नाव शुक असं आहे. असं आहे, शुकाचार्य आणि शुकदेव दोन्ही एक आहेत का दोन आहेत हा विद्वानांचा प्रश्न आहे. ते करत राहतात, ते करत राहू देत, आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. मी एवढंच एक समजतो, कल्पा झाल्यावरती पुन्हा 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 त्या सगळ्या घटना घडलेल्या असतात. प्रत्येक कल्पामध्ये सूत्रात्मक रूपाने ते जरी असलं तरी घटना घडलेला काळ हा वेगवेगळा असल्यामुळे अंशतः त्यात फरक असू शकतो. पण व्यक्तिमत्वात, चित्रणात त्या व्यक्तींमध्ये फरक पडत नाही. ज्याप्रमाणे आपण असं म्हणतो की राम आपल्याकडे, इंडोनेशिया म्हणतात आमच्याकडलाच आहे, नेपाळमध्ये म्हणतात आमच्याकडला आहे. मग राम म्हणून इतरांना जे अश्रद्धेय, जे चिकित्सक नको त्या गोष्टी असतात, त्यांच्या अशा शंका की राम असे भिन्न भिन्न झालेले. भिन्न नाही झाले. चरित्रातला भाग तोच येतोय. ठिकाणं वेगवेगळी येतात. ह्याचाच अर्थ असा आहे, कल्पांतानंतर तेव्हा घडलेलं आहे तेव्हा त्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडत असतात. संवत्सर जसं बदलतं, दर 60 वर्षांनी, त्याला एक प्रमाण मी एवढंच देईन की ज्या वेळेला ते बदलत असतं त्या संवत्सरामध्ये महत्वाची गोष्ट एक असते की आजच्या दिवसाचा सूर्योदय सूर्यास्त एवढी एकच गोष्ट सांगतो, आणि 60 वर्षापूर्वीच्या आजच्या दिवसाचा सूर्योदय सूर्यास्त दोन्ही एकच असतो. तिथे बदल नाही घडत. पुन्हा पहिलं चक्र संवत्सराचं सुरू होतं. अशी 60 संवत्सर आपल्याकडे आहेत. तशा ह्या घटना आहेत. पुन्हा या सृष्टीच्या चक्रामध्ये पुन्हा 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 अशाही गोष्टी घडत असतात. आता तो मुलगा जो झालाय तो दंड कमंडलू धारण केलेला आहे. कृष्णाजीने घेतलेला आहे. दिव्य कमंडलू आहे, आकाशातनं पडलेला आहे. अतिशय तेजस्वी पुत्र आहे. त्याचं उपनयनही केलेलं आहे ऋषींनी.
किंवा व्यासांनी. पुढे बृहस्पती गुरूंकडे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आता देवी भागवतांनी फरक असा केलेला आहे, तोही कानावर घालतो. यज्ञशाळेत जो प्रगट झालेलं अपत्य आहे ते अयोनिज आहे आणि धृतीकडून झालेलं आहे ते योनिज आहे. म्हणून दोन त्यांचे पुत्र समजले व्यासांचे, एक शुकाचार्य आणि एक शुकदेव. फरक लगेच सांगून ठेवतोय. कधी देवी भागवत वाचावं असं वाटलं ना, हा काय प्रकार आहे असं नको, माहिती असू दे. असे प्रकार त्या ठिकाणी भिन्न दिसतात. शुकाचार्य महाराजांनी निवृत्ती मार्ग स्वीकारला. शुकदेवांनी मात्र त्या ठिकाणी जो मार्ग स्वीकारलेला आहे तो संसारिक मार्ग स्वीकारलेला आहे. सर्व सुखाचा उपभोग घ्यावा, संसार करावा आणि मग आपण त्या निवृत्ती मार्गाकडे जावं, अशा प्रकारचा उपदेश त्यांनी सांगितला. म्हणून शुकदेवांनी एक प्रश्न विचारलेला आहे. का हो म्हणाले, दुःखरहित सुख मनुष्य लोकात कोणतं ते मला सांगा. दुःखरहित सुख कोणतं आहे? दुःखयुक्त सुखाला सुख म्हणता येत नाही. बरं, हे जरी केलं तरी स्त्रीचा स्वीकार करून संसारात तिच्या अधीन राहावं लागतं. मनात नसलं तरी अधीन व्हावंच लागतं. व्यास महर्षी मनामध्ये म्हणतायत ही मायाच आहे ना, मायेनीच हे रूप धारण केलेलं आहे. स्त्रिया हे मायास्वरूपी आहे आणि म्हणून सृष्टीमध्ये पराधीनता आहे. आणि जे स्त्री स्वाधीनच पूर्णपणे होतात त्यांना सुख कधीही प्राप्त होत नाही. घरी जाऊन काही बोलायचं नाही बरं का, समजून घ्यायचं, चर्चा करण्याचा विषय नाही. पुष्कळ गोष्टी त्यांनी इथे अशा पद्धतीच्या सांगितल्या. आत्मसुखाचा त्याग करून विषय सुख कशाला प्राप्त करावं. रोगग्रस्त वैद्य हा दुसऱ्या रोगात दुसऱ्याची चिकित्सा करत असतो, तसा हा गृहस्थाश्रम आहे. त्याला त्यांनी वैद्याची उपमा दिलेली आहे. अज्ञानाने प्रपंचात मग्न होतात. मनुष्यदेह दुर्लभ आहे. वेदशास्त्राचा अध्ययन करून मुक्ती स्थिती प्राप्त करून घ्यावी. हे संसारात राहून माया गुणापलीकडे जात नाही, संसारबद्धता येते. एका बाजूला जर विचार केला तर ते म्हणतायत संसार हा गृहरूपी कारागृह आहे. मलाही त्यात गुंतायचं नाही. स्त्री पुरुष शरीरावर प्रेम करणारे असतात. सद्रूप किती जण जाणतात हे काही सांगता येत नाही. हा येणारा जो अनुभव आहे
तो ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो, ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो. सांगून होत नाही, सांगून समजतही नाही. आणि म्हणून परमात्मा विषय हा सुखाचा असतात, तेव्हा तुम्ही मला त्यात का गुंतवून ठेवता, असं शुकदेव शुकाचार्य महाराज हे बोललेले व्यासांना. मी बृहस्पतींचा शिष्य अशा आशामय गृहस्थाश्रमात मला राहायचं नाही. मला बंधनातनं मुक्त होण्याचा अभ्यासच करायचा नाही. म्हणजे बंद व्हायला जायचंच कशाला, मग सुटायचा प्रयत्न पाहिजे कशाला, हाचा विषय त्यांनी तिथे मांडला. ज्ञानी लोक गृहस्थाश्रमला भीत असतात, मनुष्य जन्म प्राप्त होणे बंधनात असतात. नरदेहाचा उपयोग समजला पाहिजे. हे खरंच आहे, एवढा हाच महत्वाचा भाग आहे. नरदेह कशासाठी दिला आणि वास्तविक असं आहे, दोघांनी जर आलं एकत्र आणि एका विचारात आलं तर याच्यासारखा सुसह्य संसार नाही, परमार्थिकच संसार तो. बघा रामकृष्णांच्या बाबतीत सुद्धा विवाह झाल्यापासून आणि अलीकडल्या काळातला सांगतो, अलीकडे आम्ही इथे 75 साली एकत्र आलो तो याच जागेवरती. प्रल्हाद महाराज खर्ड्याचे, विदर्भातले, ही परंपरा म्हणजे गोंदवलेकर महाराजांची परंपरा. दत्त महाराज कवीश्वरांना किंवा कवीश्वर घराण्याला मानणारे होते. आणि हे मी डोळ्यांनी पाहिलं बाबा. कोणी जर त्यांना पाहिलं असेल, त्या भागातला असेल, कोणी अनुभव आला असेल तो. ज्ञानेश्वर महाराजांची 700वी या ठिकाणी आम्ही केली जयंती. त्यावेळेला दत्त महाराज म्हटलं कोणाला बोलवावं, आपल्याच हस्ते होऊ देत, आपण अधिकाऱ्यात नाही म्हणाले. आपण असं करा की प्रल्हाद महाराजांना बोलव म्हणून बोलवलं. 4 दिवस अगोदर पत्र आलं, मी काही येऊ शकत नाही. महाराजांना दाखवलं, आता काय करायचं म्हटलं, तयारी तर झाली आहे, काळजी करू नका म्हणाले. पुन्हा पत्र लिहू, मी लिहितो, तुम्ही लिहा पत्र परत एकदा, लिहा. मी आता त्याच्यातला मजकूर सांगत नाही, पण ते येण्याला कबूल झाले. काय वैशिष्ट्य असतं महात्म्यांचं. आले, मग मला कल्पना काहीच नाही, महाराज मला ते बोललेच नाही. इथे आल्या त्या 2-2, 3-3 गाडी, एक शिष्यांची गाडी, एक त्यांची गाडी, एक त्यांच्या पत्नींची गाडी, जिजीमांची. हा काय प्रकार समजे ना. बरं, दोघंही एकमेकांशी एक शब्दही बोलत नाही. ऑब्झर्वेटरी पाशी अमले म्हणून होते, त्यांच्या इथे ते उतरले होते. मी कॉलेजमधून तिथे त्यांना भेटायला गेलो. आल्या तर स्वागत, या असं असं आहे, बोलाय, काहीतरी बोललं तर पाहिजे. मला कळेल ना. मग अमले यांच्या इथे वाचायला येणारे होते. मला म्हणाले, अधिक जास्त बोलू नकोस बरं का. आता म्हटलं, मी काय जास्त, तुला मी सांगतोय तेवढं ऐक. बरं, आता मोठ्या माणसांचं ऐकायचं एवढं आम्हाला माहिती, म्हणून ऐकलं, गप्प बसलो, काय म्हणतील ते ऐकलं. मग म्हणाले, अहो यांच्या पत्नी आणि यांचा विवाह झाल्यापासून दोघं एकमेकाशी एक शब्दही बोलत नाहीत, पण दोघं बरोबर राहतात.
दोघं बरोबर जातात पण एक शब्द बोलत नाही. दोघांचाही शिष्यगण वेगळा, पण महाराजांच्या बद्दल असेल तिथे ह्या आपल्या शिष्यांसह जातात. महाराजही तिथे त्यांच्याबरोबर असले की त्यांच्या शिष्यांबरोबर ते असतात, पण बोलणं एक शब्दही नाही. हा कुठला प्रपंच? आपल्याला असं वाटेल, पण त्या ज्या आत्मानंदात असतात ही दोघं. म्हणजे मी 100 शताब्दीच्या मागचा विषय पाहिला, मागच्या शताब्दीतला, तर परमहंसांचं उदाहरण. एका शिष्याने अशी शंका मनात घेतली की मध्यरात्र रात्र झाल्यावरती गुरुदेव ठाकूरजी त्यांच्याकडे जात असते. बर, त्यांना बाहेर पडायचा रस्ता त्यांच्या खोलीच्या इथनच गंगेश्वरीला जायचंय, दक्षिणेश्वरीला गंगा आहे तिथे. तेव्हा ते तिथनं एक दिवस निघाले पहाटे दर्शनाला, देवीच्या स्नानाला. गंगेचं स्नान करायचं, भगवतीची पूजा करायची, यायचं. एक शिष्य त्यावेळेला हळूहळू गेला आणि म्हणाला तिथे तर जात नाहीत ना, म्हणून त्यांच्या पाठोपाठ गेला. आला दक्षिणेश्वरीच्या इथे. अप्रतिम मंदिर आहे बरं का ते, कलकत्त्याला अप्रतिम मंदिर आहे. आणि तिथे त्यांनी गंगा स्नान केलं, वस्त्र बदलली आणि त्या देवी समोर आवाहन केलं. आणि हा सगळं बघतोय. रोज ती भगवती कालिका माता तिथे प्रगट झालेली होती. दिव्य तेज त्या त्यांच्या समोर प्रगट व्हायचं. त्यांचा वेळ काळ जो असेल ते बोलणं व्हायचं आणि ते पुन्हा त्या ठिकाणी गुप्त व्हायचं. इकडे काय झालं, या शिष्याने पाहिलं ते बेशुद्ध पडला पाहून. मग त्यांचं हे सगळं झाल्यानंतर ध्यानावस्थेतनं बाहेर पडले, तेज तेजाच्या जागी गेलं आणि ते निघायला लागले. तर हा शिष्य बेशुद्ध पडलेला. काय केलं? मग त्याने ओळखलं. म्हणाले, अरे तुला एवढी शंका होती ना, मग इतकं मनात कशाला ठेवायचं, मला सांगायचंच ना, मी तुला ते पाहण्याची शक्ती दिली असते. काय मिळालं? हे का सांगतोय मी की हे इतकं हे नाही, सोपं नाही आहे. आम्ही सगळे, म्हणून गीतेत भगवंत वारंवार एक गोष्ट सांगतात, ते एका सूत्रात आहे, कर्मानी बंधीन मनुष्य लोके. मनुष्य हा कर्मानी बांधलेला आहे. मनुष्य लोकात सगळे जीव कर्मानी बद्ध आहेत. ऋणानुबंधच आहे, प्रत्येकाचा ऋणानुबंध आहे. कोणाचा व्यक्त होतो, कोणाचा व्यक्त होत नाही, पण ते त्या ठिकाणी घडून जातं, घडून जात असतं. हे लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, गृहस्थाश्रम बंधनकारक नाही बाबा. गृहस्थानी मनाच्या आसक्तीतून मुक्त होण्याची गरज आहे. जोडोनी धन उत्तम व्यवहार आहे, हा व्यवहार करावा, वेदोक्त कर्म करावी. आणि गृहस्थाश्रमात 3 आश्रमांचं पालन होत असल्यामुळे ते करणं आवश्यक आहे. ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि यती आश्रम हे गृहस्थाश्रमावर अवलंबून असतात. गृहस्थ आश्रम ही श्रेष्ठ धर्म आहे. आणि म्हणून वशिष्ठ वगैरे ऋषींनी आश्रम केले, पण अनासक्त रूपाने केले. आम्हाला उदाहरणं वाटतात ही सगळे, पण इतकी सोपी उदाहरणं नाही आहे. अनासक्त रूपाने त्यांनी आपलं कर्म सगळं केलेलं आहे.
आणि म्हणून मोक्ष, स्वर्ग, उत्कृष्ट जन्म यापैकी ज्याची इच्छा होईल ते पुरुषाला प्राप्त होऊ शकतं. तेव्हा अविवाहितही पुरुषांना त्या ठिकाणी जर बघितलं तर ते असं लक्षात येतं की 5 इंद्रिय आहेत, अजिंक्य आहेत, अजिंक्यत्व आहे, मद आहे, ही सगळी उत्पन्न करणारी आणि त्याच्यावर संयम न पाहिजेल आहे, ही माया शक्ती कार्य करते. आणि म्हणून स्त्रीचं पाणी ग्रहण करावं. हे पहा, विश्वामित्रांनी अनेक वर्ष तपस्या केली, परंतु मेनकेच्या शेवटी अधीन झाले आणि शकुंतलेचा जन्म झाला. तारतम्य भाव ठेवता आला पाहिजे सर्वत्र. एक गोष्ट कुठे आपल्या हे शिकवते, भागवत असो, देवी भागवत असो, हे आपल्याला शिकवत असतं की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक असता कामा नये. आणि म्हणून शुकदेव म्हणतात, गृहस्थ आश्रम जाळ्याप्रमाणे, कोणालाही सुख पूर्ण मिळतं असं होत नाही. आणि यासाठी स्त्रियांवरून अनेक संग्राम झालेले आहेत. जन्मदुःख, जरा दुःखम, दुःखं चैव ते यथा गर्भवासस्य सुखदुःखम विष्ठा मूत्रये पिता. हे त्या ठिकाणी जीवाला वारंवार सोसावं लागतं. जन्म आहे, जरा आहे, मरण आहे, गर्भवासाची दुःख आहे, बुद्धी सामर्थ्य आहे, त्या ठिकाणी राहत नाही. मायेने सर्वांना मोहित केलेलं आहे. प्रारब्ध, संचित आणि वर्तमान कर्म त्याचं फळ नाहीस होणं आवश्यक आहे. आपण ज्ञानी आहात, त्याचा नाश कसा करावा हे मला सांगा. त्यावर व्यास म्हणाले, मायेचं सामर्थ्य आहे बाबा, हे माया ही बलवत्तर आहे. शुकदेव म्हणाले, द्रव्य हे सुखाचं साधन आहे, ते सुख समृद्धी देतं. सुख हवं असलं तरी द्रव्य संपादन करणं आवश्यक आहे. मनुष्य धर्म यासाठी आहे. गृहस्थाश्रम आसक्तीने केला की बंधनाचा होतो. आणि म्हणून वेदाच्या आज्ञेने प्रपंचातून मुक्त व्हावं. त्यामुळे त्याच्यासारखा आनंद वेगळा नाही. सत्कर्म करावीत आणि घरात राहून भगवत चिंतनामध्ये जीवाने मुक्त व्हावं. हा उपदेश त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. मग व्यासांनी त्यांना सांगितलं, बालरूप विष्णू वटपत्रावर शयन करत असतात. भागवतातल्या 12व्या स्कंदातली गोष्ट. त्यावेळेला वटपत्रावर शयन करत असताना कल्याणी महालक्ष्मी ही दिव्य आभूषण धारण करून शांत रूपाने त्याचं रक्षण करत असते. निराधार अशा उदकात ती वटपत्रावरील बालरूप महाविष्णू परब्रह्माचं रक्षण करते. तेव्हा तिची उपासना कर. ही कार्यकारण शक्ती कल्याण स्वरूपी आहे आणि तिची आराधना ही प्रत्येकाला करणं आवश्यकच आहे. हा भाग त्यामध्ये आहे. अतर्क्य अशी ही महाशक्ती साकार आहे. या चैतन्य शक्तीपासून सर्व सृष्टी निर्माण असून स्त्री ही शक्तीचं प्रतीक आहे, जाणून घ्या. गृहस्थाश्रम हे सृष्टी रचनेतील कार्य आहे. यासाठी निर्हेतुक उपासना करीत संसार बंधनातनं पालन करून जीवानी आपलं रक्षण करावं. असं आहे. नुसतं
मुक्त होऊनही उपयोग होत नाही. नुसतं मुक्त होऊन सुद्धा उपयोग होत नाही हे सांगतायत. त्याचा अर्थ काय म्हणाल? जोपर्यंत आम्ही जीव शिव ऐक्य होत नाही. दुसरा उदाहरण, नदी समुद्राला मिळाल्यावर तिचं अस्तित्व राहतं का? हे जसं राहत नाही तसं अस्तित्व राहिलं नाही तर उपयोग आहे, नाही तर नाही आहे, नाही तर नाही आहे. आणि म्हणून हे ओळखता आलं पाहिजे. आई वडिलांनी, पती पत्नींनी, स्त्री पुरुषांनी मुलगा झाला म्हणून उपदेश करावा, परंतु कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. मुलगा म्हणून सांगावं, पण कुठे थांबायचं हे ठरवलं पाहिजे. मुलगा असो मुलगी असो, ज्ञान प्रपंचाचं हवंय, नाही तर अनर्थ होईल हे ओळखून वागायचं असतं. तेव्हा हे का सांगतोय? व्यासांनी ओळखलं आणि थांबले तिथे, उपदेश करायला परत गेले नाही. आणि म्हणून त्यांना म्हणाले जीवन मुक्त जनक राजा. दोन गोष्टी येतात, जीवन मुक्त आणि मुक्ती, ही वेगवेगळी आहे. जीवन मुक्त म्हणजे काय? जीवनामध्ये परमात्म्याचं ज्ञान झाल्याबरोबर देह सुटणं, जीवन मुक्त. त्या जीवनात जरी पुढे असेल तरी त्यातनं मुक्त व्हायचं, सोडून द्यायचं. सुटलं गेलं पाहिजे. हे सगळं अशक्य असं वाटेल, पण एक वेळ अशी येईल, चिंतन करत गेला तर हो शक्य आहे. अशक्य असं वाटणार हे स्वाभाविक आहे, मी आधीच सांगतो. पण तिथे थांबतं जीवन. आणि जीवन मुक्त म्हणजे यथावकाश मिळालेलं जीवन संपल्याबरोबर पुढे जन्माला यायचं नाही, ही मुक्ती. परिपूर्ण भगवंताशी समान म्हणून तुकाराम महाराज म्हणू शकले, पहिलं आले हरी शंख चक्र गदा हाती, त्याच्या हातात धरी. आणि नाभी नाभी, गरुड म्हणे नाभी नाभी, भिवू नकोस. तुकारामा तू भिवू नको, मी आलोलय भगवंताला घेऊन, सांगतायत ते जीवन मुक्त स्वरूप आहे. तात्काळ निघाले, वाट नाही पाहिजे, विचारलंय त्यांनी, त्यांचं कर्तव्य गृहस्थाश्रमातलं केलंय. जिजाऊंना विचारलंय, येणारच का बाई? नाही म्हटल्यावरती सोडून दिलं, आसक्ती विरहित झाले. आणि यासाठी जनक राजा असाच आहे, त्याच्याकडे त्यांनी त्याला पाठवलेलं आहे. शुक हे जनक राजाकडे गेले. जाताना अनेक प्रकारे सृष्टी वैभव पाहिलेलं आहे. जनक राजाची गाठ पडली, चर्चा झाली. स्वामी कार्य सदैव करत राहावं, सर्वत्र अनुरक्त आणि विरक्त या प्रकारचे असतात. एक मार्ग असा आहे जनक राजाच्या बाबतीत म्हणतायत, शास्त्रजन्य मार्ग. भागवत सांगताय, देवी भागवत, शास्त्रजन्य, शास्त्रसंमत मार्ग. आणि दुसरा मतिजन्य, बुद्धीला.
योग्य अयोग्य त्याच्यातनं ओळखायचं असतं. ज्याचं संसारात मन असेल त्याला अनुरक्त म्हणतात. त्याला अनेक प्रकारचं दुःख आणि दुसरं म्हणजे त्याला सुखही अंशतः मिळतं. अर्थात ते जर प्राप्त झालं नाही तर तो पुन्हा दुःखीच होतो. आणि म्हणून सुखात आणि विघ्नात जो सुखात विघ्न आणतो तो त्यांचा शत्रू बनतो. आणि म्हणून एकनाथ महाराज वारंवार सांगतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्व अंश हे सगळेच्या सगळे परमात्म्याचेच अंश आहेत हे ओळखावं. आणि म्हणून या ठिकाणी मूर्ख जेव्हा मोहवश असतात तेव्हा त्या ठिकाणी चतुर लोक मोहाच्या अधीन होत नाही. साक्षी भावानी पाहावं लागतं. आत्मचिंतन वेदांत विचार करून संसार सुखरूप करतात. ज्ञानी माणसाचं काम क्रोध आणि प्रमाद हे शत्रू असतात आणि ते त्याच्यामध्ये गुंतून पडतात आणि पुन्हा त्यांचं सगळं ते सुरू राहतं. जनक राजाकडे गेला. जनक राजाचं एकूण त्यांनी आचरण पाहिलं. तप करतोय, तीर्थाटन करतोय, व्रत करतोय, यज्ञ याग वेदाध्ययन गुरु शुश्रूषा या सगळ्या गोष्टी पाहतोय, पण अनासक्तीही करतोय. अनासक्त हा फार महत्वाचा. झालं उत्तम, नाही झालं त्याहून उत्तम. ही धारणा व्हायला पाहिजे. गृहस्थाश्रम हा मुलातः शुद्ध सत्य वचनी निष्पाप संतुष्ट निरीच्छ राहून शास्त्रशुद्ध साधनांनी करावा. प्रशस्त झाल्यात वानप्रस्थ बघावा. वानप्रस्थ हे स्वीकारणं घरात राहून सुद्धा स्वीकारता येतं, पण जमलं पाहिजे बाबांना. जमलं पाहिजे. मी अनेक वेळा सांगत असतो, कसं काय आम्हीच ओळखू शकलो नाही आमच्या आईला. नाही ओळखू शकलो. वडील अत्यंत काय भगवंत जोड्या घालतो, कोणाची गाठ घालतो काही कळत नाही. ऋणानुबंधच आहे तो सुद्धा. तुमचे आई वडील असले तरी म्हणतो, वडील म्हणजे प्रचंड शीघ्र गोपी, आई तितकी शांत. बर दोघही असेच. भौतिक दृष्टीने पाहिलं तर एक पूर्ण अवस आणि एक पूर्ण पौर्णिमा. पण कुठेही अभिनिवेश न्यायचा. मुलांची जशी लग्न आहे, तुम्ही तुमचे बघा पती, आमच्या ह्याच्यात पडू नका. माझा भोग आहे, मला भोगायचं आहे, ते असेपर्यंत माझं चालेल. ही तसं तुम्ही त्याच्यात लक्ष कोणी घालायचं नाही. तुम्हाला वाटलं यायचं, बघत जा, नाही तर तुमचं तुम्ही संसार करा. वडील गेले, 15 दिवस झाले, लगेच 15व्या दिवशी सगळ्यांना बोलवून सांगितलं, माझा संसार झाला, मला कशातही पडायचं नाही. कुलधर्म कुलाचार तुम्हाला आता माहिती आहे. माहिती नसेल तर विचारलं तर सांगेन, नाही तर मी सांगणार नाही. विचारलं तर सांगेन, नाही तर सांगणार नाही. हे करा म्हणायला येणार नाही, नका करू सांगायला येणार नाही. तुमचं तुम्ही ठरवा. केवढी अलिप्तता येऊ शकते का हे उदाहरणाने पाहिलं.
आणि नेमकं 21 डिसेंबरला वडील गेले, 21 जानेवारीला वेददत्ताचे धाकट्या मुलाचे मुंज ठरवलेले. तयारी सगळी घरात. म्हणजे आनंदाने आम्ही दिवसालाच आधी वापरलं, इलाज नाही. धावपळ कुठे करायची, आणायचं आहे घरात सगळं तेच. आणि त्यांच्या बरोबर 15व्या दिवशी कवीश्वरांच्या पत्नी गेल्या. पहिला दिवस गणेश्वर शास्त्री द्रविड आले होते महाराजांकडे. तेव्हा त्यांना माझी गोष्ट कळली, माझ्याकडे आले. बरं, ज्ञाते ते सगळ्याचे ज्ञाते. त्यांच्या वडिलांनाही मी पाहिलं, राजराजेश्वर द्रविड शास्त्री. त्यांना सबंध भारत देशात सगळेच लोक मानत होते. म्हणजे राजकारणापासूनचे सगळे लोक, समाजकारण, राजकारण कुठलेही. एक योग आला मला, गाणगापूरला ते आले होते, जाणार होते. मला नेलं होतं बरोबर त्यांनी. काय एक दिव्य अनुभव तिथे आम्ही त्यांच्याबरोबर स्वामी महाराजांचा घेतलेला. इतके अधिकारी. म्हणून वेददत्त म्हटलं असं असं झालं, आता वर्षभर म्हणजे नाही करता यायची ब्राह्मणाच्या मुलाचं एकदा. आणि आपल्याकडे रूढीच्या विचित्र आहे की घरात गेलं की वर्षाच्या आत कार्य केलं पाहिजे. ही चुकीची रूढी आहे. वर्षभर करायचं नाही आहे, वर्षानंतर करायचं. आता म्हटलं कसं काय करणार, तर पुढे तरी लाभ काय आहे, पत्रिका करू शकत होते. अरे रे म्हणाले, नेमकं बघितलं म्हणाले, अहो 3 वर्ष पुढे त्याला मिळणार नाही, हे काही बरोबर नाही म्हणाले. आता एक काम करा, आत्ताच्या आत्ता संवत्सर बदलायच्या आतमध्ये करायचं. पण कुठला आधार घ्यायचा, ब्राह्मणाच्या मुलाची मुंज ही 8व्या वर्षी लागली पाहिजे, हा आधार घ्यायचा आणि करायचा. त्यांनी महाराजांना सांगितलं. महाराज म्हणाले, अगदी बरोबर आहे, तुम्ही सांगताय ते करायचे आपल्याला वेददत्ताची मुंज. अहो पण म्हटलं आता करणार कसं, समोर हे असताना असं झालेलं. तर आम्ही घरात सगळं करत होतो सणवारातल्या. वेददत्त सर्वेशी 8 दिवस म्हणजे घरातच झाली, त्याची तशीच ठरवली, घरात सगळं चाललेलं. आता करणार कुठे, कसं, समोर कसं करायचं असा प्रश्न. महाराज म्हणाले, एवढी चिंता वाटते ना, माझ्या इथे करा. बरं म्हटलं, बघतो. तोपर्यंत ते आजारी पडले. त्या आजारी पडल्यामुळे पुन्हा विषय लांबला आणि त्यांनी मुहूर्त काढून दिला फेब्रुवारी महिन्यातला गणेश्वर शास्त्रींनी. मी माझं कॉलेजला गेलेलो, दुपारी मुलाचा फोन कवीश्वरांचा, 18 तारखेला 25 तारीख आणि 18 तारखेला फोन. महाराजांनी बोलवलं. बरं, काय झालं, कॉलेजला परस्पर तिकडे गेलो. मला म्हणाले, वेददत्त मुंजीचं काय केलं. म्हटलं, हो घरात असं झालंय, आपण आजारी आहे, बघू नंतर काय होईल तसं काढायचं नाही म्हणाले. धर्मशास्त्र ओलांडायचं नाही. ते शंका वाटते की ते करा, मी सांगितलं. पण म्हणजे 25ला होणार. आता आली का प्रश्न पुन्हा, विधी अगोदर करावे लागणार 20-21 पासून, हेही आहेच आहे ना पुन्हा. मग आता करायचं कसं. आईच्या कानावर गेलं आणि ती होती 18 तारीख. आई म्हणाली, आधी घरी यायचं, कपडे बदलायचे, मुंज इथेच होणार, इथेच घरात करायचे. आणि विचार केवढा मोठा होता याच्यासाठी सांगतोय मी. एका सेकंदात म्हणाली, अरे तो लहान आहे, उद्या मोठा झाला की काय म्हणेल, माझे आजोबा गेले म्हणून माझ्या बाबांनी माझी मुंज कशी तरी उरकली, होता कामा नये, त्याची जशी केलीस तशीच याची करायची, आणि नाही तू ऐकलंस तर मी सगळा खर्च करेन, मी उभी राहील.
काय कुठलं धारिष्ट, कशाला म्हणायचं? जा म्हणाले, दोघंही जण या कपडे बदलून, आत्ताच्या आत्ता वरनं या कपडे बदलून, आणि लगेचच्या लगेच मी आत्ता लाडू करते, पत्रिका वगैरे काही नको म्हणाले. पान सुपारी लाडू देते तिळाचे करून, जा आणि देवाला गणपतीला आजच ठेवून या, 21ला आपल्याला सुरू करायचं ना सगळं. अगं म्हटलं, हे सगळं कसं करायचं का? तुम्हाला काय करायचंय? तुला माझ्या आनंदासाठी म्हणताय, माझ्यासाठी म्हणताय ना, मीच सांगते. तुमचा आनंद तो माझा आनंद आहे, तुमचा आनंद तो माझा आनंद आहे. आणि सगळं झालं, वाड्यात पूजा झाली, सगळं भिक्षावर त्यांनीच काढायला लावले सगळं. आणि नंतर आम्ही फोटो पाहिल्यावर लक्षात आलं, फोटोच्या मध्ये बरोबर ती कुठेही फोटो आली नाही, चुकवून टाकत होती. वानप्रस्थ ह्याच्यासाठी सांगतोय. हा अधिकार केवढा झाला, जाताना कृष्णाचं दर्शन झालं. 15 दिवस खेळ चाललेला होता, 15 दिवस. आणि शेवटचं कृष्ण दर्शन संध्याकाळी रात्री 8 वाजता वेददत्तला झालं डोळ्यामध्ये. मी त्याच्याबरोबर होतो. बाबा, डोळ्यात कोणतरी माणूस दिसतोय, बघू नको, हात जोड म्हटलं, फक्त बोलू नको. आणि 10 वाजता म्हणाली, तो आलाय, मी आता त्याच्याबरोबर चालले, मला आता काही बोलायचं नाही, सांगायचं नाही. मान फक्त हल्ली आणि सांगायचा उद्देश एवढाच, हे अलिप्तता होऊ शकत नाही का? होऊ शकते. आणि त्या 15 दिवसात चर्चात मी लिहून ठेवलंय सगळं. काय म्हणायचे? म्हटलं, अगं तुला कुठे कृष्ण एवढा दिसतो, मला अजून दिसत नाही. तुला कसा दिसत नाही? तुला दिसतो म्हणूनच तू भागवताच्या वेळेला मलाच इथे सांगितलंस ना. तिच्या इच्छेसाठी मी 90 साली घरामध्ये केला होता माझा. तर म्हणाली, तसाच तो आहे बरं का. मग तुला दिसल्याशिवाय बोललास तू? अरे बापरे म्हणतो, काय लिहिला भगवंताचे, काय लिहिला. आणि यासाठी म्हणतोय, पोथा येत नाही असं नाही. आता थांबायचं कुठे, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अग्नी. आणि त्यामुळे हा वानप्रस्थ अग्नीची उपासना, अग्नी उपासनेने आत्मा श्रांत आणि शुद्ध होतो, वैराग्य संपन्न होतो. संन्यास विरक्त पुरुषांसाठी आहे. एकूण देवी भागवतात मनुष्याचे 16 संस्कार साधारण सांगतात, पण इथे 48 संस्कार सांगितलेले आहेत. अंतःकरण परिपक्व नसतं, इंद्रिय निग्रह नसतो, तेव्हा विकार उत्पन्न होतात, वासनांचा क्षय होणं अवघड आहे. यासाठी हळूहळू त्याचा त्याग करायचा. वासना शांत झाल्या म्हणजे मुंग्या साखर खातात, हळूहळू ग्रहण करतात, मग विश्रांती घेतात. तसं या ठिकाणी जीवानी घ्यावी. मग सुतांनी या ठिकाणी मत्स्यगंधेची उत्पत्ती सांगितलेली आहे. यमुना तीरावरती ब्राह्मण संध्यावंदन करत होते. एक अप्सरा अद्रिका नावाची जवळ आली, विक्षेपांना त्रास दिला, शाप दिला त्यांना, जा मत्स्य होशील म्हणून. शरण आली तेव्हा तिने उपशाप दिला, तू जेव्हा 2 आपत्त्यांना जन्म देशील तेव्हा मुक्त होशील. इकडे परिच नावाचे एक सात्विक धर्मनिष्ठ श्रीमान असा राजा होता. चेदी राजा आहे तो. इंद्राने त्याला तपोबळाने सुंदर विमान दिलं. ते विमानात राहायचा. पत्नी त्याची गिरिका होती, तिला 5 पुत्र होते. एका गिरिकेने एक पुत्र प्राप्तीची इच्छा केली, ती त्याने आज्ञा दिली. मृगेला जावं श्रेष्ठ मानून तो गेला. मनात स्त्रीचं चिंतन होतं.
आणि त्या चिंतनात वीर्य गळून पडलं, वाया जाऊ नये म्हणून वटपत्रावर घेतलं आणि ते द्रोण तो द्रोणात घेतलं. तो द्रोण वटपत्राचा होता, तो घेऊन तो निघाला. तेवढ्यात श्रेण पक्षाने तो घेतला आणि तो निघून गेला. तो द्रोण शेवटी तिथे इतर पक्ष्यांबरोबर चंचू युद्ध झालं आणि त्याच्यात तो द्रोण तिथे पाण्यात पडला. अद्रिकेनी तो जो मत्स्य होती तो द्रोण मिळाला. तिने वीर्यग्रहण केलं, तिला गर्भवती झाली. त्यावेळेला त्या ठिकाणी तिला 2 शुभचिन्हयुक्त पुत्र झाले. मुलगा एक मुलगी आहे. उपचर राजा होता. वसुपुत्र त्याने ते मुलं त्याला दिलेली आहेत. धर्मवचन त्या ठिकाणी होतं की जे काही मिळेल पाण्यामधून आणि जमिनीतनं ते निम्म जातं. व्यक्तीला एक भाग जातो, एक भाग यांना जातो, राजाला जातो. मुलगी कोळ्याला दिली. मुलगा जो होता तो त्यांनी ठेवून घेतला आणि त्या स्त्री अप्सरेला त्या ठिकाणी मुक्तता मिळाली आहे. तीच मुलगी पुढे मत्स्यगंधा म्हणून प्रसिद्ध पावली. काळाच्या ओघात काय चक्र फिरतं माहिती नाही, परंतु पराशर ऋषींनी काळावरही सत्ता मिळवली होती. पराशर ऋषी आले. नदी क्रॉस करून जायचं होतं, नदीच्या पलीकडे जायचं होतं. तेव्हा ते म्हणाले तुम्हाला पलीकडे नाही. जो मत्स्यगंधेचा बाप होता, वडील होते, ते तिथे जेवत होते. ते मत्स्यगंधेला म्हणाले तूच घेऊन जा, मी जेवतोय. ऋषी आलेत, घेऊन जा. पराशरांना घेऊन गेले. तिला पाहून तिथे त्यांना कामवासना प्रगट झाली, पण ती घाबरलेली होती. ती म्हणाली मला जर व्हायचा असेल तर ज्येष्ठ असा त्रैलोक्यात श्रेष्ठ ठरणारा मुलगा हवा आहे. पण म्हणाले संघ घडला तर ती म्हणाली माझं कौमार्य भंग होईल, मी भंग होऊन देत नाही म्हणाले सामर्थ्याने. म्हणून ते त्या ठिकाणी जाताना हा संकल्प आहे सगळा. प्रत्यक्ष संघ कोणाचेही यांचे नाही आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि मग त्या ठिकाणी ती मत्स्यगंधा जी होती तिच्याबरोबर संघ घडला ह्याचा संकल्पित, आणि त्याच्याबरोबर तिला त्या ठिकाणी श्रेष्ठ मुलगा झाला. द्वीपामध्ये झालं म्हणून द्वैपायन व्यास म्हणून त्यांचं नाव झालं. अशी उत्पत्ती सगळी सांगतायत. महाभारतापर्यंतचा काळ या ठिकाणी सांगितलेला आहे. पण वैशिष्ट्य एक झालं की मत्स्यगंधा ही कोळ्याच्या जवळ वाढल्यामुळे तिच्या शरीराला सतत हा मत्स्याचा गंध यायचा आणि म्हणून तो त्या ठिकाणी गंध मात्र तिचा निघून गेला. पुढे तिचा संबंध जो आहे तो त्या ठिकाणी अंशभूतेन देही जीवस वेद चार निश्वास चिद्रूपा माया पराशक्ती नमो सुखायत. चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करून देणारी आदिशक्ती आहे. या आदिशक्तीला कोणत्याही कारणाने उच्चार केला की अक्षय सिद्धी प्राप्त करते. म्हणून आपलं मनोरथ पूर्ण करण्यासाठी आदिशक्तीचं स्मरण करावं. अशा प्रकाराने एका पाठोपाठ एक गोष्टी झाल्या. वेदव्यासांनी पुष्कळ काम केलेलं आहे. वेदाचं रक्षण केलेलं आहे. निषाधाकडे ती राहिल्यामुळे
तिच्या ठिकाणी हे स्वरूप होतं. आणि पराशरांनी सांगितलं, तू ही आता याच्या पुढे ही मत्स्यगंधा न राहता ती सत्यवती म्हणून प्रसिद्ध पावेल आणि ती एक पराक्रमी स्त्री म्हणून ती ओळखली गेली. ऋषी कामवश झाले. ही नजर आहे, स्त्रिया या नजराच केवळ ओळखू शकतात. हे व्यासमहर्षी सांगतात. स्त्रिया नजरेतनं, पुरुषाच्या नजरेतनं ओळखू शकतात. आणि आज काय चाललंय हेच कळत नाही. का नाही? तर आम्ही तितके सावध नाही आहोत. शिक्षणही तसं नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकाराने मग पराशर ऋषी यमुनेमध्ये स्नान करून निघून गेले. त्यांनी पुढे मोठं काम केलं, तपश्चर्या केली. आणि त्यांनी त्यांना मातेला सांगितलं, बाई तू जेव्हा बोलवशील तेव्हा मी येईन. त्यागी किती आहे बघा, योगीत मध्ये येणार नाही. तेव्हा त्यांनी वेद विभाग केलेले आहेत, महाभारतासारख्या रचना केल्या, वेद धर्माची स्थापना केली. सर्व पराशरांचे गुण त्याच्यामध्ये उतरलेले होते. आपल्याकडे काही धर्मग्रंथ असेच आहेत बरं का, फार विलक्षण आहे. वास्तविक महाभारताची रचना म्हणायचं आहे, पण महाभारताची रचना व्यासांची नाही. मग कोणाची शंका वाटेल? धर्मराजाने व्यासांना प्रार्थना केली की व्यास महर्षी, आपण हे सगळं आपल्या समोर हे युद्ध प्रसंग घडलेला आहे, महाभारत झालेलं आहे, तेव्हा तुम्ही आता ह्याच्यावरती काही लिहा. म्हणून त्यांनी लिहिलंय. काय लिहिलं? ग्रंथ लिहिला. तो पहिला ग्रंथ 27-28 हजार श्लोकांचा जय नावाचा ग्रंथ. जय. आणि ते सुद्धा असं आहे, भगवंताची आणि भगवतीची शक्ती अशी, त्यांनी ध्यानात बसायचं आणि त्यांनी लिहायचं आहे. ते हे भागवताचं असंच झाले. श्रीमद भागवताचं नारदांनी प्रेरणा दिली. त्यांनी भगवतीचं चिंतन भगवंताचं केलेलं आहे. त्यांना दिसतंय ते सगळं शुकाचार्य महाराज लिहून काढतायत. तसं इथे त्यांनी केलं. गणपतीने सांगितलं की मला या ठिकाणी थांबता येणार नाही, पण शरीर धर्म तर आहे. मग काय करायचं? मग त्यांनी कूट प्रश्न त्यात टाकले त्याचं आणि मग त्यांनी अट टाकली की मी जे काही सांगेन ते तुला समजल्याशिवाय तू लिहू नको. मग ते बघत बसायचा, अर्थ लावायचा आणि मग गणपती लिहायचा. तोपर्यंत हे आपलं नित्याचं अनेक उरकून यायचं. अशा प्रकाराने तो जय नावाचा ग्रंथ आहे. त्यांचा शिष्य सौती म्हणून होता. त्यांनी त्याच्यावरती चिंतन व्यक्त केलं. तो ग्रंथ म्हणजे भारत नावाचा ग्रंथ 84,000 श्लोकांचा झालेला आहे. पुढे वैशंपायन शिष्याने तो ग्रंथ 1,00,000 श्लोकांचा केला आणि त्याचं नाव महाभारत.
महाभारत कुठे आलं लक्षात घ्या. ही एक 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 स्टेज आहे सगळी. गीता सुद्धा एवढी नाहीये नव्हती. 27,000 श्लोकामध्ये 147-48 श्लोक हे पहिले गीतेचे. पण सगळे हुशार मंडळी, त्यांना माहितीये हे भगवंतानी सांगितलं म्हटल्याशिवाय लोक ऐकणार नाहीत, पाठही करणार नाही. म्हणून ती पुढे झाली 400-450 श्लोकांची भारत ग्रंथात, आणि महाभारतात 700 श्लोकांची झाली. आता परवाच मला कळालं, कोणीतरी विद्वान माणसांनी त्याच्यात अनेक श्लोक ऍड केलेत आणि 770 श्लोक 50-60 श्लोकांचे काहीतरी झाले. म्हटलं आम्ही काहीतरी ग्राह्य धरणार नाही, असू दे, त्यांचं ज्ञान ज्याच्या त्याच्यापासून. ह्याला कसं चाललंय, कशी परिवर्तन होत असतं हे बघायचं आहे. आणि म्हणून हे स्वरूप लक्षात येईल आपल्याला. हे काम विकार आहे. ऋषी सांगतात हे पंचबाण आहे. पंचबाणांच्या शक्तिरूपाने जीवाच्या ठिकाणी प्रगट होतात. तेजस्वी पंचबाण या ऐक्याने तेजस्वी गर्भधारणा होत असते. बाण म्हणजे पंचमहाभूत असून त्याच्या ऐक्यातून देहनिर्मिती होते, म्हणून ऋषी त्याला पंचबाण म्हणतात. आणि या पंचबाणाच्या सूत्रावरून ऋषींनी गर्भ उपनिषद म्हणून केलेला आहे. गर्भवतीला पित्याने वाचायचंय आणि गर्भवतीने शांतपणे ऐकायचंय, तर तेजस्वी मुलं जन्माला येतात. आता किती जण करतायत? करायला पाहिजे, भागवत ऐकायला पाहिजे. काळच तसा असतो. असो त्याचे दिन उदाहरणानंतर दिवसा मात्र ही स्थिती होणं कठीण आहे, दोष आहे. म्हणून पशुधर्म अन्यथा दिसून येतो. आता जो मुलगा होतो त्यावेळेला तो मोठा झाला, म्हणजे मुंजीच्या वयाचा झाला की मातेला म्हणू लागला, माते ईश्वर कृपा आणि पित्याचे अमोघ सामर्थ्याने मला शक्ती प्राप्त झाली आहे. मनाला तपोनिष्ठ बनवून मी गर्भात प्रवेश करत आहे. आता मी तपासाठी जात आहे. तेव्हा केव्हा स्मरण करशील तेव्हा येईन. आणि म्हणून त्यांनी द्वैपायन व्यास म्हणून विष्णूंचा अंश म्हणजेच हा ज्ञानावतार प्रगट झालेला आहे. पुढे शंतनू राजाची आणि त्या सत्यवतीची भेट झाली हे त्यांनी सांगितलं. इक्ष्वाकू वंशात सत्यवान नावाचा धर्मशील आणि चक्रशील राजा होता, चक्रवर्ती राजा होता. महाभीष नावाचा राजा होऊन गेला. 1000 अश्वमेघ आणि 100 वाजपेयी यज्ञ त्यांनी केले. इंद्र संतुष्ट झालेला. शेवटी राजाला स्वर्ग प्राप्ती झाली. त्यावेळेला नदी किनारी गंगा ही नदी किनारी होती. परंतु त्यावेळेला वारा आलेला आहे. गंगा नदी ही त्या ठिकाणी दरबारामध्ये होती आणि तिथे वारा आलेला आहे. हा महाभीष राजा जो आहे त्यांनी पाहिलं तिच्या अंगावरचं वस्त्र उडाले. सर्व देवांनी मान खाली घातली, पण महाभीष राजांनी ते पाहून गंगा नदीबद्दल कामातूर झाला. राजा आहे, कोणत्या वेळेला काय कोणाचं घडेल सांगता येत नाही. आणि म्हणून आपला शृंगार, आपला पेहरावा हा कसा असला पाहिजे हे पराशर ऋषींनी सांगितलेलं. पराशर ऋषींनी सांगितलेलं, बंधन सांगितले. आणि म्हणून स्वर्गलोकी ब्रह्मदेवांच्या समोर हे घडलं म्हणून ते रागवले. त्यांना तिला शाप दिला
जा तू मर्त्य लोकात जाऊन पडशील. आधा आज तक राहिलं नाहीये. पदर खाली गळलाय, तिला सावरता आला नाही का, हा भाग तिथे महत्वाचा. आणि म्हणून ते खिन्न झाले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी तिला सांगितलेलं आहे. हा पुढे महाभीष राजालाही शाप झाला. तो प्रतीप राजाचा पुत्र म्हणून पुढे जन्माला आलेला आहे. आणि हिते अष्टवसू होते. आपल्या स्त्रियांसह वशिष्ठांच्या आश्रमात आले. त्यावेळेला वशिष्ठांची नंदिनी कामधेनू पाहिली आणि तिची अपेक्षा व्यक्त केली. तिच्या दुधाची महती विलक्षण होती. जे तो दूध ग्रहण करतो त्याला त्याचं यौवन कधी नष्टच होत नाही, अशी ही नंदिनी आहे. या अष्टवसूंची पत्नी बरोबर होती. तिला वाटलं उशीनर राजाची कन्या आपली मैत्रीण आहे, तिच्यासाठी ही धेनू घेऊन जाऊ, तिला रोगमुक्त होईल. मग त्या नंदिनीला ते वसू घेऊन जाऊन लागले. वशिष्ठ हे पाहत होते. वशिष्ठ आश्रमात नव्हते. परत आले तेव्हा त्यांना धेनू आणि वत्स दिसेना. त्यांनी आपल्या दिव्य चक्षूंनी ओळखलं काय झालं आहे म्हणून. तेव्हा त्यांनी वसूला शाप दिला, मनुष्य योनीत जावं लागेल. आणि त्याप्रमाणे तो मनुष्य योनीत आला. क्षमा मागितली, उशाप त्यांनी दिलेला आहे. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, या देऊनी ही नंदिनी हरण करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्या ठिकाणी तिला जन्म घ्यावा लागेल आणि मग ती पुढे स्वर्गलोकात येईल. ते पुत्र प्रसूत होईल. तेव्हा मग ते अष्टवसू निघालेले. गंगादेवी त्यांना भेटलेली आहे. तेव्हा ते सर्व सांगितलं. ब्रह्मदेवांच्या शापाने आम्ही मनुष्य योनीत आम्हाला जावं लागतंय. तेव्हा गंगे देवीला म्हणाल्या, आम्हाला तूच जन्म दे. आणि मग त्याप्रमाणे तिने बरं म्हणून सांगितलं. पुढे मनुष्य लोकामध्ये ही गंगादेवी आलेली आहे. तेव्हा मनुष्यवेश धारण करून गंगा किनारी हिंडत होती. तेव्हा महाभीष राजा हा ब्रह्मदेवांच्या शापाने मनुष्य लोकात प्रतीप नावाचा पुत्र जो राजा होता, त्याचा पुत्र शंतनू म्हणून होता, त्याच्याबरोबर त्यांचा संघ घडला, ओळख झाली. शंतनू राजा असताना त्याला ही गंगा नदी दिसली. गंगा दिसलेली आहे आणि मग त्यांनी त्यावेळेला तिच्याकडे मागणी घातलेली आहे. तेव्हा तिने सांगितलं, बाबा रे, मी एकच सांगते, मी विवाह करेन, पण माझ्या काही अटी आहेत. आपला विवाह झाल्यावर मी कोणतंही शुभ आणि अशुभ कृत्य केलं तरी मला का म्हणून विचारायचं नाही. दुसरं असं आहे की मी या ठिकाणी राहीन फक्त, आणि जेव्हा विचारशील तेव्हा मी माझ्या ठिकाणी निघून जाईन, स्वस्थानी जाईन. राजाने अटी मान्य केल्या. प्रतिशृंग घेतलं. त्यानंतर गंगेला पुत्र झाला. तिने त्याला रसवस्त्रात गुंडाळलं आणि त्याला नदीमध्ये सोडून दिलं. राजाला आठवण करून दिली, मला विचारायचं नाही काही. असं करत करत 7 पुत्र गंगेने नदीमध्ये सोडून दिले. आता 8वा पुत्र जो होता तो सोडणार, तो शंतनू राजाने गंगेला अडवलं. ती म्हणाली, हे करणं योग्य नाही. तुला मुलगा हवाय, मी राज्याला मुलगा हवाय. राजा म्हणतो, राज्य बघणार कोण पुढे, मला मुलगा हवाय, चिंता दूर आहे. अशा प्रकाराने पुत्राचं रक्षण कर, पाया पडतो म्हणाला विनंती केली. गंगेनी देवीने तो पुत्र राजाच्या हाती दिला आणि स्वतः गंगेत प्रवेश करून स्वर्गलोकाला निघून गेली.
तोच पुत्र म्हणजे देवव्रत आहे. हा देवव्रतच पुढे त्यांनी गांगेय म्हणून झाला, तोच पुढे भीष्माचार्य झाला. हे सगळं महाशक्तीच्या माध्यमातून घडत गेलेलं. गंगेने सांगितलं, मी शापमुक्त होण्यासाठी आणि देवकार्यासाठी फक्त इथे आलेले आहे. या बालकांचं तू रक्षण कर. असा बराच काळ धृतराष्ट्र इच्छामरणी तो राहील. हा बालक लहान आहे, काही काळ मी त्याला घेऊन जाते, राजवाड्यात राहणं योग्य नाही आणि मग योग्य वेळेला मी तुझ्या हातात आणून देते. त्याबरोबर तो बालक आणि गंगा अदृश्य झाले. 60-8 वर्षांनी गंगा नदीचं पाणी कमी झालं असलं. असं का झालं म्हणून शंतनू राजा पाहायला आला असताना एक बालक बाणाने गंगेचं पाणी अडवत होता आणि म्हणून तोच बालक म्हणजे शंतनू. राजाने विचारलं, तू कोण आहेस? तू वीर बालक दिसतोस, हा बालक कोण आहे? गंगादेवी त्याला म्हणाली, अरे हाच तुझा पुत्र आहे आणि हा 8वा वसू आहे. अशा प्रकाराने सांगितलं आणि मग वेद आणि धनुर्वेद याला निष्णात केलेलं आहे. वशिष्ठांच्या आश्रमात त्याचं शिक्षण झालं असून परशुरामाइतका त्याचा अभ्यास झालेला आहे. त्याचा स्वीकार करावा हे सांगून मुलाला आता शंतनू राजाच्या ताब्यात देऊन ती तिथून निघून गेलेली आहे. अशा प्रकाराने हे सगळं चाललंय. ही परमशक्ती म्हणजे आदिशक्ती आहे. आता शंतनू राजा आणि पुढे त्यांना त्या ठिकाणी पुढे मत्स्यगंधा जी होती तिचा ही पराशरांच्या सान्निध्याने सत्यवती झाली. तिचा विवाह हा शंतनू बरोबर झालेला आहे. तिला 2 मुलगे झाले. ते अल्पायुष्य होते. व्यासांकडून त्यांच्या पत्नीला तिथे धृतराष्ट्र पांडू राजा दासींचा पुत्रा ठिकाणी विदुरजी झाले आणि धृतराष्ट्र जन्मांध झाले, कारण त्यावेळेला पत्नीने डोळे मिटले होते. पण कर्मविपाक सांगून ठेवतो, हा सहसा कोणाला माहिती नसावा म्हणून बोलतोय. धृतराष्ट्र अंधारा का झाला? पूर्व का जन्मात तो राजा होता. शिकारीला गेला, शिकार त्याला मिळेना. लोक बरोबर होती. लोकांनी तिथेच काहीतरी पकवलं. जेवायला बसला. जेवत असताना त्यांनी आपली गळ्यातली साखळीची पद्धत असते, गळ्यातलं होतं ते बाजूला ठेवलं. बसला जेवायला. राजा असतो. सगळी तयारी झाली. जेवण करत असताना ती साखळी त्या झाडावरती अनेक पक्षी होते. पक्ष्यांनी पाहिलं आणि ती साखळी पळवली. एका पक्षाने ती साखळी पळवली खरी, पण सगळ्या शिपायांनी वगैरे राजाचं जेवण झालं की मिळण्यासाठी प्रयत्न केला, पण तो काही पक्षी सोडेना. तो पक्षी एक घ्यायचा की दुसरा घ्यायचा, मग तिसरी पक्षी नव्हती ती घ्यायची. पुन्हा त्या तिघांच्यात खेळून बाकी सगळे पक्ष्यांचे गाव. संध्याकाळ झाली, शिकारही नाही, साखळी गेली. पक्ष्यांनी आज आपल्याला खेळवलं. त्याचा राग त्या राजाला आला आणि त्यांनी संध्याकाळच्या वेळेला तो वृक्ष पेटवून दिला. पक्षी सगळे उडून गेले, पण तिथे 97 पक्षी होते. 100 पक्षी. त्या पक्ष्यातले 97 पक्षी अग्नीमध्ये जळून गेले. डोळे मिटलेले ते लहान. त्याचा परिणाम काय झाला? धृतराष्ट्र जन्माला आला. त्या शापात सगळ्या जीवांनी शाप दिला. तो अंध म्हणून आला. अंध आला तो आला, पण हे 3 पक्षी होते ना,
तो धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन आणि दुःशाला, बाकी 97 पक्षी हे आलेले, ते प्रवृत्ती मार्गे होते सगळे, म्हणजे सगळेच होते तसे, पण त्याच्यातले हे 3 प्रभावी. कर्म कसं असतं, कर्माचा सिद्धांत केवढा विलक्षण आहे हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. कुठलंही कर्म दुष्कर्म, म्हणून तर आपला बेन रहुगण राजाला जडवर्ताने सांगितलं नाही का, मला कशात अडकायचंच नाही आहे. हे विलक्षण असतं, कर्माचं बंध हा विलक्षण असतो. आणि म्हणून धृतराष्ट्र जन्मांध आहे, त्याला 2 पत्नी आहेत, त्याला पंडू राजा हा एक आहे. आणि त्या धृतराष्ट्राचा जन्म हा झाल्याबरोबर तिने काय केलं, एकीने आपल्या भीती वाटली व्यासांची म्हणून दासीला पाठवलं. दासीला पुत्र झाला, तो त्या ठिकाणी विदुरती आहे. अशा प्रकाराने ते झालं. आणि मग इकडे पंडूला 2 पत्नी, कुंती आणि मांद्री, आणि इकडे गांधारी आणि वैश्या या 2 पत्नी धृतराष्ट्राच्या होत्या. गांधारी फक्त आपल्याला माहिती आहे, वैश्या माहिती नाही. तिला सौबली असं म्हटलेलं आहे. तिच्याकडे 100 प्रकारच्या शक्ती होत्या. सामान्य नाही आहे गांधारी, तपस्विनी आहे. आणि म्हणूनच तिने काय केलं, विवाहात आपला पती अंधळा आहे हे समजल्याबरोबर पट्टी बांधून घेतली, मीही अंध राहीन. मग अशी आपल्याला म्हटलं संसारामध्ये कसं असतं त्याचं उदाहरण हे एक आहे. पती पाहू शकत नाही, मी पण पाहणार नाही हे ईश्वर. पण तिच्याकडे 100 शक्ती होत्या, ते ती सगळं जाणत होती. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. पूर्वी कुंतीने त्या ठिकाणी दुर्वास मुनींची सेवा केली. कुंतीला तिने वर दिलेला आहे आणि म्हणून मंत्रशक्ती दिलेली आहे. आणि त्या मंत्रशक्तीने तिला जो पाहिजे तो पुरुष तिला भेटू शकत होता. आणि म्हणून तिने त्यावेळेला पहिल्यांदा एक प्रयोग करायचा म्हणून सूर्याला बोलवलं. सूर्य म्हणाला मी तसा जाणार नाही, कुमारिका अवस्थेत होती तेव्हा तिला पुत्र झाला तो कर्ण. आणि मग त्या ठिकाणी यम, वायू आणि इंद्राला बोलवलं. तिने आता पांडुराजाची पत्नी, त्याला तिथे शाप झाला वनात की तू स्त्री संग करू शकणार नाही. तेव्हा आता राजा तर पाहिजे रे कोणीतरी आपल्याला. म्हणून कुंतीने आपल्या मंत्रविद्याचा उपयोग करून या तिघांकडनं पुत्र प्राप्त करून गेला. धर्मराज, भीम आणि अर्जुन. इंद्र अर्जुनाचा, वायूकडून भीम आणि यमाकडून धर्मराज, युधिष्ठिर असे पुत्र झाले. अशा प्रकाराने झालं. मग आता मांद्रीला नको का म्हणून तिलाही मंत्र तिने दिला. आणि अश्विनी कुमारांकडनं तिला नकुल आणि सहदेव हे पुत्र झालेले आहेत. अशा प्रकाराने हा सगळा वंश विस्तार सांगितला. पंचबाण मंत्राने, मंत्र आहेत हे, अशा साह्याने त्या ठिकाणी सगळं घडलं. विष्णू शक्ती परा प्रोक्ता, क्षेत्रख्याता तथा परा, अविद्या कर्मसन्यस्त, तृतीया शक्तिरिष्यते. ही तृतीयेची शक्ती आहे. या शक्ती कशा कार्य करत असतात हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आणि म्हणून हे पराशक्ती विष्णूंची, अपराशक्ती क्षेत्रज्ञ शक्ती आहे, तिसरी शक्ती आहे. आणि म्हणून जीवात्मा हा क्षेत्रज्ञ आहे. तिसरी शक्ती कर्म आहे आणि ते कर्म विद्या आणि अविद्या असू शकतं. आणि म्हणून या संगतीने बघायचं आहे.
वास्तविक अंबरीशामुळे दुर्वासांना वस्तुस्थिती समजली असताना त्या ठिकाणी सत्संगतीचा उपयोग समजणं आवश्यक असतं. बुद्धीकडून कार्य करण्याची शक्ती परमेश्वराची आहे. करता करत ऐश्वर्य ही भावना हवी आहे. सज्जन मंडळी काम करतात, ज्ञानी कसे वागतात त्यांचं अनुकरण करावं आणि हे समजलं पाहिजे. प्रयत्न हवा आहे. प्रयत्न म्हणजे यत्न तो देव जाणावा हे. आणि म्हणून भगवंत गीतेत सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा संयदेंद्रिया. केवढा सद्गुण असून उपयोग होऊ पडत नाही, तर त्याचा उपयोग सत्कर्माकडे घ्यायला पाहिजे. नुसता सद्गुण उपयोगी नसतो, लक्षात ठेवायचंय. म्हणून आपलं चांगलं वागणं सुद्धा लोकांच्या नजरेत येता कामा नये. ते आलं तरी लोक म्हणणार, हा इतकं चांगलं का वागतो. काही समाजाला धरूनच राहावं लागतं आपल्याला. आणि म्हणून हे सगळं सांगतायत. अंतःकरणामध्ये श्रद्धा हवी आहे. नुसता शक्तीचा शक्तीवर विश्वास उपयोगी नाही, तर आचरण क्रियाही घडली पाहिजे. ही जगदंबेची उपासना. इंद्रिय निग्रह करून संचित कर्माचा नाश करणं क्रियमान कर्म होऊ शकतं. आणि म्हणून समर्थ सांगतात, सत्कर्म योगे वय घालवावे. अशा प्रकाराने हे सगळं स्वरूप त्यांनी सांगितलं. एक गोष्ट फक्त सांगतो आणि आपण इथे थांबूया, की असे पुत्र जन्मेजय विचारताय याचांना, अहो असे पुत्र ग्राह्य का धरावेत. आज आपल्याला शंका वाटते, म्हणून हिते खरा उल्लेख आलेला. या सांगतायत 13 प्रकारचे पुत्र असतात. 13. एक आहे अंशज, पुत्रिका पुत्र. पुत्रिका पुत्र म्हणजे काय? कन्येचा विवाह झाल्यानंतर तिला होणारा पुत्र वडिलांनी दत्तक घ्यायचा आणि आपला वंश चालवायचा. त्याला पुत्रिका पुत्र म्हटलेलं आहे. क्षेत्रज, ज्या क्षेत्रात राहतो तिथला गोत्रज आणि क्षेत्रज अशा पद्धतीने. कुंदपुत्र, सहोद म्हणजे सध्याचं ते काय मातेचं काय म्हणतात, तो पुत्र. कृत, वनात सापडलेला, कोणी दिलेला, विकत घेऊन असलेला. अंशज याचा अर्थ त्या ठिकाणी वीर्यापासून उत्पत्ती. क्षेत्रज्ञ म्हणजे आपत्प्रसंगी अन्य पुरुषाकडून. गोलक म्हणजे पती निधनानंतर स्त्रीला होणारा पुत्र. कुंड म्हणजे पती असताना इतरांकडून पुत्रप्राप्ती. नंतर विवाहापूर्वी गर्भवती राहणं आणि विवाहानंतर प्रसूती होणं. कानीन म्हणजे कन्या असताना पुत्रप्राप्ती होणं, सापडलेला पुत्र. कोणी दिलेला पुत्र. कृत, विकृत पुत्र आणि दारिद्र्य व्यक्तीला पैसे देऊन केलेला पुत्र. पांडव हे क्षेत्रज पुत्र होते. अर्थ समजावा म्हणून पुत्र सुस्पष्ट केलं. चला आता पुढचा विषय आपण उद्याला पाहू. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान बालकृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय रघुवीर समर्थ. अंबा माता की जय.